श्री नाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यवीर नगरीत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ माळवाडी सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आम्ही यावर्षी 32व्या वर्षात पदार्पण करत आहोत. सालाबाप्रमाणे प्रत्येक वर्षी एक जिवंत देखावा सादर करणारे आमचे मंडळ यावर्षी एक जिवंत पण संस्कृती जपणारा देखावा सादर करत आहोत. भारतीय परंपरा, भारतीय परंपरा, भारतीय परंपरा. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीवर आजपर्यंत अनेक आक्रमण झाली, पण तरीही आपली जीवनमूल्य जोपासणारी जाती धर्मात पलीकडील आपली ही भारतीय संस्कृती निश्चितच संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच राक्षसी वृत्ती हे बिघडवण्यासाठीच वारंवार षडयंत्र करीत आहे. हे मोह मायारूपी राक्षसी विचारांचे चक्रव्यूह भेदण्यासाठीच हा जागृतीचा आमचा संकल्प. कालाय तस्मै नमः. शक्ती आपल्या धर्मसंस्कारामधूनच आणि आध्यात्मिक ज्ञानामधूनच प्राप्त होते, ज्याला तुम्ही आम्ही आता अंधश्रद्धा म्हणून पाहत आहोत. नमस्कार. नमस्कार. अरे वा, आपण आलात. गावची आठवण ठेवली, बघून बरं वाटलं. आज संध्याकाळीच दैवाचं दर्शन देखील घडेल आपल्या सर्वांना, आणि ही सर्व तयारी त्याचीच चालू आहे. होय, खरंच आमच्या कुटुंबातले देखील काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. सध्या फार गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहोत आम्ही सगळेजण. म्हणूनच दर्शन देखील होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल ही अपेक्षा घेऊन आलो. काही हरकत नाही. दैव तर सारं जाणतोच आहे, आणि कदाचित असं समजा हे दैवाचंच बोलावं नाही. या तुम्ही आता. हे जे काही चाललंय ना, हे मला पटत नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? होय, तेच म्हणतोय मी. अहो, या सगळ्या रूढी परंपरेत ना, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अजून सुद्धा ही भूळ गावकरी माणसं हे सगळं कशासाठी करतायत? अरे या अंधश्रद्धा नाहीत, ही आपली परंपरा आहे, आणि हाच आपला धर्माचा आधार आहे. काय धर्माचा आधार आणि काय परंपरा? रेडिकल्स. ज्या चंद्र सूर्याची ही लोक पूजा करतायत ना, आणि त्यांना नैवेद्य दाखवतायत, त्याच चंद्रावरती आता आपलं विज्ञान आणि आधुनिक टेक्नॉलॉजी तिथे पोहोचली सुद्धा. बदला थोडं स्वतःला, शिका आणि सुशिक्षित बना. हो ना, यांच्यामध्ये कुठे बदल होतोय? हे फक्त चाली रीती रूढी परंपरा करत बसले, आमच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करत बसलेत. अगदी बरोबर. यांचा काय अधिकार आमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष घालायचा? बाळ, तुम्ही नक्की शिकलात, आनंद आहे आम्हाला. विज्ञानानं प्रगती केली हे देखील खरं आहे, पण काही प्रश्नांची उत्तरं विज्ञान देखील त्या उत्तरांचा शोध घेते अजून. तुमच्यासारख्या मूर्खांना या अशा ढोंगी लोकांचंच खरं वाटतंय. गावढळपणा आहे हा सगळा. ज्ञानाच्या मूळ आधारानं आणि हजारो वर्षाची परंपरा असलेल्या धर्म संस्कृतीला तू कधी ओळखलंच नाही. शेकडो वर्ष तपश्चर्या करून आपल्या ऋषीमुनी साधू संतांनी लिहून ठेवलेले वेद पुराण तू
वाचलंच नाहीस. हो! कोण होते ते ऋषीमुनी, साधू संत, ज्यांच्या लेखणीमधून, रचनेमधून या साऱ्या सृष्टीचे ज्ञान त्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे, ते तू कधी ओळखलंच नाहीस. या देवदेवतांची पूजा का करतात तू कधी समजलंच नाहीस. या सृष्टीचा रचनाकार कोण आहे? अरे परमेश्वराचा अस्तित्व जाणण्यासाठी, ज्याला उमजण्यासाठी तुला आधी धर्म समजायला हवा. त्या धर्मग्रंथांमध्ये, भगवद्गीतेमध्ये संपूर्ण मानव जातीला जगण्याचा मार्ग मिळतो. तो आधी तू वाचायला हवा. ज्या विचारांच्या वाटा तू शोधतोयस त्याची मुळे तुला यामध्येच सापडतील, इथेच सापडतील. तेव्हाच ठरव, या सर्व श्रद्धा का अंधश्रद्धा. आणि बाळ, तू आपल्या पवित्र रामायणाला विसरलीस वाटतं. सीता मातेचे अपहरण करण्यासाठी रावणाने देखील साधूच्या वेशामध्ये येऊन सीता मातेपुढे लक्ष्मण रेखा ओलांडण्याचे धर्मसंकट उभे केले. तेव्हा तू तुझ्या मर्यादा ओलांडण्याआधीच समाजामध्ये वेश बदलून फिरणाऱ्या राक्षसांपासून स्वतःला वाचव. हा ग्रह नाही तर हा ज्ञान मार्ग मांडून ठेवलाय या ग्रंथ पुराणात. मला मला माफ कर देवा, खरंच मला माफ कर. मी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये माझ्या रक्ताच्या नात्यांना, माझ्या आई बाबांना, माझ्या सख्या भावालाच तोडलं असतं आणि माझ्या धर्मालाच विसरले असते. या परकीयांच्या चक्रव्यूहात अडकले असते मी. मला माफ करा, खरंच आई बाबा, दादा, मला माफ करा, माफ करा मला. हो, समाजामध्ये आज अनेक राक्षस वेश बदलून फिरतायत. आपल्या पवित्र संस्कृतीवर, कुटुंब व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेवर पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी. हे मोह मायारूपी चक्रव्यूह भेदण्यासाठीचं सुदर्शन चक्र म्हणजेच ज्ञान घ्या. योग्य ज्ञानाला आत्मसात करा. विज्ञानाच्या वाटेवर प्रगतीच्या वाटा शोधा आणि आपल्या इतिहासाला जाणून खऱ्या अध्यात्माला समजून घ्या. जय हिंद, जय भारत.